आपल्या कोकणाचं आणि महादेवांचं एक अतूट नातं आहे। म्हणूनच तर कोकणात महादेवांचे इतके सारे प्राचीन शिव मंदिर आहेत। नमस्कार, मी रवीना। चला तर मग महाशिवरात्री निमित्त भेट घेऊया अशाच काही प्राचीन सुंदर शिव मंदिरांचं। सर्वप्रथम दर्शन घेऊया गुहागर जवळील वेळणेश्वर शिव मंदिराचं। साधारण 1200 वर्षापूर्वीचा इतिहास या मंदिराला लाभलेला आहे। नवसाला पावायला वेळ न लावणारा देव तो वेळणेश्वर असं म्हणतात। मंदिराच्या गाभाऱ्यात हे सुंदर शिवलिंग आहे आणि तसंच गाभाऱ्याच्या बाहेर देखील एक शिवलिंगाचं दर्शन घडतं। अशा प्राचीन मंदिरात आल्यावर मन खूप जास्त प्रसन्न होतं। ते छान वाटेल ना अशा या प्राचीन मंदिरात येऊन दर्शन झाले तर ह्या महाशिवरात्री दिवशी। श्रीदेव परशुरामांनी कोकण भूमी निर्माण केल्यानंतर व्याधी नावाचे ऋषी इथे गुहागर मध्ये राहायला आले होते। त्यांनी या शिवलिंगाची स्थापना केली म्हणून या मंदिराला श्री व्याडेश्वर देवस्थान म्हणून ओळखलं जातं असं म्हणतात। तिसरं आहे उमामहेश्वर मंदिर। हेदवी समुद्र किनारपट्ट्याला लागून हे महादेवांचं मंदिर आहे। या मंदिरात खूप पॉझिटिव्हिटी जाणवते। आम्ही आलो तेव्हा या मंदिराच्या गाभाऱ्यात जाता नाही आलं, दार बंद असल्यामुळे, पण लांबून मात्र या शिवलिंगाचं दर्शन घेता आलं। जर तुम्ही हेदवी आणि बामणगडला येताय तर या मंदिराला भेट नक्कीच द्या। एक मंदिर आहे समुद्र किनाऱ्याला लागून तर दुसरं आहे नदीच्या काठावर वसलेलं। ही दोन मंदिरे आहेत वेंगुर्ल्यामध्ये। तुम्हाला प्रश्न पडेल या मंदिरात इतके झेंडे का आहेत, तर हे आहे श्री मानसेश्वर देवस्थान, जिथे नवस पूर्ण झाल्यास एक झेंडा अर्पण केला जातो। आणि हे आहे श्री क्षेत्र सागरेश्वर मंदिर, जे आहे वेंगुर्ल्यातील सागरेश्वर समुद्राजवळ। या मंदिरात आपल्याला प्राचीन कोकणातील मंदिरं कशी असतात हे अनुभवायला मिळतं। निसर्गाच्या कुशीत असलेलं हे मंदिर मनाला अगदी शांत करतं। मंडळी, विचार करा, अशा या सुंदर पावन इतका प्राचीन कोकणातील महादेवांच्या मंदिरात आपण भक्तिभावाने महादेवांचं नाम जाप करतोय, म्हणजे याहून सुंदर अनुभव काय असू शकतो एक कोकण आणि महादेव प्रेमी भक्तासाठी। तुम्हाला देखील आपल्या महाराष्ट्रातील अशी प्राचीन मंदिरं माहीत असतीलच, ती मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा। तोवर